नमस्कार. मुलाखतीच्या पलीकडे या कार्यक्रमात मी कुणाल लोकरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आनंद इंगळे सर आहेत. तर आज आपण सरांची गप्पा मारणार आहोत. सर, तुम्ही हे जे फिल्म इंडस्ट्री आणि नाटक या सगळ्यामध्ये आलात, तर तो प्रवास कसा सुरू झाला तुमचा? कदाचित शाळेपासूनच असेल, कारण शाळेमध्ये असताना मी नाटकं करत होतो. आमच्या शाळेच्या वेळेला सकाळ नाट्यवाचन स्पर्धा नावाची स्पर्धा असायची आणि मला असं वाटतं की तेव्हा अभिवाचनाचं पहिलं त्यावेळेला तिथे तो चान्स मिळाला होता आणि त्याच्यातनं मग ती आवड निर्माण होत गेली. मग त्याच्यानंतर थिएटर अकॅडमीचं ग्रिप्स थिएटरची ॲक्टिव्हिटी होती त्याच्यातनं, आणि मग असं करत करत मला वाटतं की साधारण 18-19 वर्षाचा असेपर्यंत मी ॲमेटर ॲक्टिव्हिटी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतच होतो. आणि तोपर्यंत ती आवडही निर्माण झाली होती आणि या क्षेत्रात काम करूया. आणि तेव्हा आत्तासारखी भरमसाठ ही नव्हती, चॅनल्स किंवा काही नव्हतं. तेव्हा फक्त नाटक आणि दूरदर्शन एवढंच होतं. सो मे बी तो प्रवास तिथून सुरू झाला. पण मी बेसिकली ॲमेटर ॲक्टिव्हिटीतनंच आलेला माणूस आहे. म्हणजे असं पूर्ण प्रोफेशनल बॅकग्राऊंड की आपण म्हणतो ना की एकदमच खूप शिकून किंवा कुठल्या तरी गॉडफादरच्या अंडर येऊन? नाही, तसं नाही. पण मला त्यावेळेला शिक्षक खूप चांगले मिळाले. श्रीरंग गोडबोले असतील किंवा त्यावेळेला प्रसाद वनारसे करत होते, सुबोध पंडे होते. ही सगळी मंडळी तेव्हा ॲक्टिव्ह मंडळी होती आणि मी लहान होतो. आणि यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या नाटकांचे संस्कार, मग थिएटर अकॅडमी दुबेजींची वर्कशॉप्स घेतली, विजयाबाई मेहतांची वर्कशॉप्स घेतली, ती अटेंड केली. आणि ह्या सगळ्या मोठ्या लोकांचे विचार, त्यांचे संस्कार असं म्हणा, हे कळत नकळत होत गेले. त्यातनं मला असं वाटतं की त्याही वेळेला जेव्हा व्यावसायिक नाटकाला सुरुवात केली तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी होते, विजय केंकरे होते, मंगेश कदम होता, प्रतिमा कुलकर्णी होत्या. ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकत गेलो. ओके. सर, आता तुम्ही नाटकाची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही कसं पदार्पण केलं आणि तो तुमचा प्रवास कसा चालू झाला याबद्दल सांगितलं. पण सर, आपल्याला माहिती आहे की या प्रवासात खूप आपल्याला अडथळे येतात किंवा मग खूप स्ट्रगल असते. हो. तर तो पिरियड कसा होता तुमचा स्ट्रगल? तो फॅमिलीच्या सपोर्टचा पिरियड होता. म्हणजे जेव्हा मी असं सांगितलं होतं की मला आता ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, तेव्हा माझ्या वडिलांनी मला अगदी पर्टिक्युलरली सांगितलं होतं आणि ते मला अजूनही आठवतं की अतिशय अनसर्टन फील्ड आहे. आज काम आहे, उद्या काम नाही, परवा परत आहे, अशा पद्धतीचं आहे. तर मुळात तुला तिथे टिकण्याची क्षमता तुझ्यात आहे का नाही हे आधी बघ. आणि लक्षात ठेव की 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कोर्सनंतर एक डिग्री असते आणि जी तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही वकील, डॉक्टर, इंजिनियर होता. तुम्हाला येतं किंवा नाही येत हा भाग वेगळा, डॉक्टरकीतलं किंवा इंजिनिअरिंग मधलं. पण तुम्ही एक डॉक्टर म्हणून डिग्री नंतर पास झाल्यानंतर करू शकता. प्रोफेशन नट तुम्हाला लोक बनवतात. म्हणजे जरी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारखी एखादी इन्स्टिट्यूट असली आणि त्याच्यातनं बाहेर पडलो तरी देखील तुम्ही नुसतं नट म्हणून आणू शकत नाही. तुम्हाला नट लोक बनवतात. कारण नुसत्या नटाला जेवढं ग्लॅमर म्हणा किंवा जेवढं वलय आहे त्यापेक्षा जास्त वलय हे नाव झालेल्या नटाचं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे नाव झाल्यानंतरच ऍक्टर समजलं जातं. दुर्दैवानी सुदैवानी त्या दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन पण राहते, त्याच्यामुळे काम करण्याची उर्मी पण राहते. तर मला असं वाटतं की हे त्यांनी मला इतकं छान सांगितलं होतं की अशा पद्धतीने काम कर की जेव्हा तुला काम मिळेल, कामातनं काम मिळतं. आणि ते मी लक्षात ठेवलं होतं की फॅमिलीचा सपोर्ट, इव्हन लग्न झाल्यानंतर बायकोचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. की जेव्हा तुम्ही असं निर्णय जाहीर करता की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, तर त्याची सगळी जबाबदारी पण तुम्हाला घ्यावी लागते. त्यामुळे मला हे नक्की माहिती होतं की 4 चांगल्या गोष्टी मला वेळेत कदाचित करता नाही. कदाचित थोडीशी पैशांची अडचण असेल, पण मी आनंदात असेल. पण मी आनंदात आहे याचा भुर्दंड माझ्या घरच्यांनी का भरावा? आणि मला फक्त मजा करायची तर त्यांनी ते अडचणीत का राहावं? पण त्यांनी ते सांभाळून घेतलं. आणि हे बहुतेक नटनट्यांच्या बाबतीत असतं की फॅमिली सिस्टीम, फॅमिली सपोर्ट ही फार मोठी गोष्ट असते.
सर, आत्ता तुम्ही एवढं फॅमिलीबद्दल सांगितलं आणि तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे सिनेमे, चित्रपट, त्याच्यानंतर वेगवेगळी नाटकं करत आला. म्हणजे बँजो असू दे किंवा मग खट्टा मिठामधला तुमचा तो नेत्याचा रोल असू दे, नाही तर मग येरे येरे पैसा किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यातली तुमची भूमिका असू दे. तर या सगळ्याच्या प्रोसेसमधनं तुम्ही जाता वेगवेगळ्या, तर यापैकी तुमची सगळ्यात आवडती प्रोसेस कुठली आहे, कुठल्या फिल्मची? चित्रपटांची आणि नाटकाची सांगतो. चित्रपटांमध्ये तुला तसा स्क्रिप्ट जरी आधी मिळत असलं तरी तसा वेळ कमी असतो. तुझी प्रोसेस खूप मांडण्यासाठी. नाटकात तुला एक महिनाभराची तालीम मिळते. बरोबर. सो तू एक्सप्लोर जास्त करू शकतो स्वतःमध्ये, काय अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. पण चित्रपटामध्ये वेगळं आहे. चित्रपटामध्ये अर्थातच तुम्हाला दिग्दर्शकाचा, म्हणजे नाटकात आणि चित्रपटात दोन्हीकडे दिग्दर्शकाचा सपोर्ट लागतो. दिग्दर्शकावर विश्वास ठेवावाच लागतो, तरच चांगलं काम होण्याची शक्यता असते. पण मला असं वाटतं की त्याही वेळेला डेव्हलप करत जाणं गोष्टी, हे बरोबरचे नट, दिग्दर्शक यांच्या तालमीतनंच ते होतं. तुम्ही असं नाही होऊ शकत की आता मी आज काशीनाथ घाणेकर मध्ये वसंतराव कानेटकरांची भूमिका करतोय आणि मला वसंतराव कानेटकर माहितीच आहे आणि मी आता करून गेलो, असं नाही होत ना. तुम्हाला स्टडी करावं, तुला थोडंसं वाचावं लागतं. हा माणूस कसा होता, त्यांनी कशा पद्धतीची नाटकं लिहिली, काय पद्धतीची भाषा हा वापरत असे, त्यावेळेला काय भाषा होती, ह्या सगळ्यातनं ते डेव्हलप करावं लागतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो होमवर्क तुमचा आहे. तो तुम्ही सेटवर जाऊन नाही करू शकत. तुम्हाला ते सेल्फ प्रिपेअर होऊन जावं लागतं. कारण तिथे सेटवर जाऊन काम करायचं असतं, तिथे लोकांचे पैसे लागलेले आहेत काही. सो तो वेळ मी असा नाही घेऊ शकत. सो जी प्रिपरेशन असं म्हणालास ना, ती मग बाबू रेशीम असेल डॅडी मधला, किंवा हा असेल कुठलाही फॉर दॅट मॅटर, ही होमवर्क सिनेमात तुम्हाला थोडासा घरी करावा लागतो. तुमचं स्क्रिप्टचं वाचन चालू ठेवावं लागतं. काय त्याच्यामधले कंगोरे आहेत, काय गमती जमती आहेत, त्या कराव्या लागतात. त्या खाचा खोचा सगळं तुम्हाला फील करावं लागतं. करेक्ट. आणि नाटकाची सर आवडती प्रोसेस म्हणाल तर? नाटकाची तेच आहे ना, पुन्हा नाटकामध्ये तुला जास्त वेळ मिळतो. बरोबर. तू 20-22 दिवस मग तिथे तू चुकू शकतोस, तालमीमध्ये बदलू शकतोस, बदलून घेऊ शकतोस. नाटक हा रोजचा नवीन प्रयोग असल्यामुळे ती प्रोसेस खरं तर जितके प्रयोग चालले तितके प्रयोग चालूच राहते. दरवेळेस नवीन काहीतरी करायचं, नवीनपेक्षाही तेच पुन्हा नव्याने करायचं आहे. प्रेक्षकांसाठी ते नवीन वाटलं पाहिजे, तुझ्यासाठी ते रोजच. तर त्याच्यामध्ये तुला कंटाळा न येता तू त्या पद्धतीनेच मांडलं पाहिजेस की ज्यामध्ये तुलाही आनंद मिळायला हवा, प्रेक्षकांनाही आनंद मिळाला. आणि हे सगळेच जण सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमचं स्वतःचं काम एन्जॉय करत नाही तोपर्यंत तुम्ही ते लोकांना एन्जॉय करण्यासाठी त्यांच्यासमोर ठेवू शकणार नाही. सो ती एक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे नाटकाच्या प्रोसेसला तुमच्याकडे थोडासा वेळ असतो, तुम्ही जास्त परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून बघता. आणि चित्रपटामध्ये तुम्हाला ती थोडीशी स्वतःची जास्त करावी लागतात. ओके सर, आता तुम्ही दोन्ही प्रोसेस बद्दल तुमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो एक्सप्लेन केला. तर तुम्ही आता आम्हाला कुठल्या करंट प्रोजेक्ट मधनं दिसायला मिळाल? म्हणजे नाटकही जे सुलेखा मॅम सोबत तुमचं चाललेलं आहे त्या प्रोसेस बद्दल, आणि फिल्म तुमची कुठली अपकमिंग आहे का? हो, बरंच आहे. आत्ता नाटक खरं खरं सांग नावाचं नाटक चालू आहे आणि डिसेंबरमध्ये मी नवीन नाटक करतो आहे. कारण या खरं खरं सांगला आता 2 वर्ष झाली, 200-250 चांगले प्रयोग झाले, नाटक चाललं, बरं वाटलं. आणि आता नवीन नाटकाची वेळ आली आहे की आता पुन्हा काहीतरी एक वेगळा जॉनर हाताळून बघायचा आहे. आपल्याला काम येतंय की नाही त्या पद्धतीच्या जॉनरमध्ये हेही आपल्याला कळावं लागतं. तर ते एक नवीन नाटक करतो आहे. चित्रपट म्हणाल तर 2-3 नवीन चित्रपट आहेत. आता डिसेंबरमध्ये आम्ही अलिबाबा आणि 40 इथले चोर नावाचं नाटक केलं होतं, त्याच्यावरचा चित्रपट येतो आहे. त्याच्यानंतर एक पंचक नावाचा चित्रपट, तोही प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यानंतर अजून 2 चित्रपट ज्यांची अजून नावं ठरायची, त्यांचं शूट झालं आहे आणि ते आहे. आणि सध्या वेबसिरीज OTT प्लॅटफॉर्म. करेक्ट. तर OTT प्लॅटफॉर्मवर कंपास नावाची एक वेबसिरीज आहे, ती आहे. 8-2-75 नावाचा चित्रपट येतं म्हटलं तसा, तो रिलीजला आहे. एक हिंदी 2 वेब सिरीज आहेत.
त्याचं नाव अजून ठरायचं आहे, पण आत्ता त्याचं वर्किंग टायटल अनसीन असं होतं. तर ती मोठी ॲमेझॉनवरती ती येते आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण काम भरत जातो आणि आता येतील पुढच्या 2024 चांगल्या गोष्टी लोकांसमोर येतील. ओके. तर आनंद सर आपल्याला आता बऱ्याच चित्रपट आणि वेबसिरीजमधनं पाहायला मिळणार आहे. आणि सर एक म्हणजे बऱ्याच आता जेव्हा मी सांगितलं लोकांना की मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय, तर लोकांनी तुमच्या व्हर्सॅलिटीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही कॉमिक रोल पण तेवढ्याच ताकदीने करता, सिरियस रोल पण तेवढ्याच ताकदीने करता. तर सर ही थिन लाईन तुम्ही कशी मेंटेन करता? म्हणजे मग मकरंद अनासपुरे असो किंवा इतर जे कॉमिक रोलही करतात आणि सिरियस रोल पण तेवढ्याच ताकदीने हँडल करतात, तर हे जे तुम्ही तो जॉनर हाताळता कम्प्लिटली, तर ती एक थिन लाईन कशी तुम्ही मेंटेन करता? व्हर्सिटिलिटी जर का म्हणशील ना, तर मुळात मुद्दा असा असतो की हे सगळं तुम्हाला दिग्दर्शक करून देतो. माझा दिग्दर्शकावर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला स्वतःला ते एक्सप्लोर करत राहावं लागतं. म्हणजे असं नाही आहे. अनेक वेळेला आता मला बाहेर लोक म्हणतात की अरे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, तर अनेक वेळेला लोक प्रश्न विचारतात की विनोदी अभिनेता म्हणून लोकांनी तुला, तर विनोदी अभिनेता म्हणणं ही मला अभिनेता म्हणण्यापेक्षा महत्वाची गोष्ट वाटते. कारण विनोद सादर करायला किंवा अशा पद्धतीला जास्त मजा आनंद येतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की नाही, आत्ता सगळ्यांच्या जगातलं सर्वोत्तम माझ्यासाठी ऍक्टर कोण आहे किंवा कोण होऊन गेला, तर मला नेहमी असं वाटतं की त्या माणसाचं नाव चार्ली चॅप्लिन असं. तर चार्ली चॅप्लिनला तुम्ही काही फक्त विनोदी अभिनेता म्हणणार का? म्हणू नये, म्हणणारे म्हणतीलही. आपल्याला काय अलीकडे कोणी काय म्हणावं याला काहीच दरबंध नाही आहे, पण दरबंध सुद्धा नको, निर्बंध असं म्हणून. पण मला जेन्युअनली असं वाटतं की ही गोष्ट एकट्या नटाची नसते. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट, त्याच्यामध्ये दिग्दर्शक. मला एकट्याला दिसत नाही ना रे की काय काम चाललंय. मी समजा अगदी खूप सिरियस काम केलं, पण कथेमध्ये ते नीट बसत नसेल आणि एवढं करायची गरज नसेल, तर ते दिग्दर्शकाला काय नाही. म्हणजे मी अनेक माझ्या मुलाखतींमध्ये म्हणतो की नटाने नेहमी भरपूर हिरवा रंग घेऊन जावा. झाड कसं कापायचं ते दिग्दर्शक ठरवेल. तो तुझा अधिकार नाहीये, पण तुझ्याकडे हिरव्या रंगाचे शेड्स तर असू दे, म्हणजे कळेल की कुठला, मग तो ठरवेल ना. बरोबर. कारण हे झाड आता कुठलं लावायचं, आंब्याचं ह्या चित्रपटात होतं बाबा रे, हे झाड काय आंब्याचं आहे का, हे झाड फणसाचं आहे का, हे झाड नारळाचं आहे, हे कळण्यासाठी दिग्दर्शक लागतो ना. बरोबर. जगातल्या सर्वोत्कृष्ट नटाला सुद्धा दिग्दर्शक लागतोच ना. सो माझा खूप जास्त दिग्दर्शकांवर विश्वास आहे. एकट्याचं काम ते नाही. आणि म्हणून तू जे म्हणालास की थिन लाईन, तर ती नटाला, माझ्या मते नटाला फार कमी वेळा कळत असते, ती दिग्दर्शकालाच कळते. आणि श्रेय नटाला मिळतं की वा तुम्ही काय मस्त काम केलं, पण त्याच्यामध्ये दिग्दर्शकाचा वाटा खूप मोठा असतो. म्हणजे तुम्ही जे सगळे क्रेडिट देता ते कम्प्लिटली दिग्दर्शक. आपल्याकडे लेखक काही महत्वाचं लिहिलं आहे आणि नटाने ते तसं आहे तसं करावं याच्यावरती काही कोणी बोलतच नाही. अत्यंत विचार करून काही समजा लिहिले असतील गोष्टी, तर मला असं वाटतं की लेखक हा पहिल्यांदा, दिग्दर्शक दुसऱ्यांदा आणि नंतर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू कम्प्लिटली डेफिनेटली असेंडिंग ऑर्डर आहे. नाही, नटाकडे स्वतःकडे चांगलं काहीतरी काम करण्याची किंवा क्वालिटी असू नये असं माझं म्हणणं नाही. तुम्ही नुसत्याच कडनं काही करून घेऊ शकत नाही, पण ती जी हुशारी आहे ती कुठपर्यंत वापरायची, किती वापरायची हे दिग्दर्शकाला कळतं. मला असं वाटतं की ते काम जे असतं ते दिग्दर्शक जास्त करून घेतो तुमच्याकडे. ओके. तर सरांनी आता आपल्याला मोठ्या प्रश्नांची अतिशय भन्नाट उत्तरं दिली आहे. आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे वळणार आहोत. ओके. तर सर तुम्ही म्हणजे याचं उत्तर अगदी थोडं का मध्ये दिलं तरी चालेल, पण एका शब्दात याचं उत्तर अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यात भावलेला किंवा आवडलेला चित्रपट? शोले. ओके. तुमचं सगळ्यात आवडतं नाटक? खूप आहे, मग एखाद दोन सांगितली. पण नाटकात आपण कुणाचं जे काम काहीतरी पाहिलेलं असतं ते लक्षात ठेवतो. असं नकळत सारे घडले मधलं विक्रम यांचं काम
वा गुरुमधलं अतुल परचुरे आणि दिलीप प्रभावळकरांचं काम, घाशीराममधलं मोहन आगाशांचं काम. सो ही काही फार महत्त्वाची आणि फार सुंदर कामं मी पाहिली. ओके सर, तुम्हाला आवडलेलं तुमचं नाटक जे आतापर्यंत तुम्ही करत आलात? नागराच्या आदेशांपैकी. सर याचं उत्तर थोडं का मध्ये दिलं तर? बिकॉज ते तसं माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाटक होतं. तेव्हा माझं ते खरं तर माझ्या नावावर थोडंसं चाललेलं पहिलं कमर्शियल नाटक होतं असं म्हणूया आपण त्याला, व्यावसायिक नाटकांमध्ये. आणि खरोखरच उत्तम स्क्रिप्ट होतं, म्हणजे बाकीचे वाईट होते असं माझं म्हणूच म्हणणार आहे. त्याच्या आधी तुझ्या माझ्यासारखं नाटक मी केलं होतं, त्याच्यानंतर नाटकं बरीच केली होती, पण मला ते नाटक जास्त आवडतं. ओके सर, तुमचा आवडता चित्रपट तुम्ही केलेला? मे बी अजून यायचं आहे. ओके. पण आत्तापर्यंत झालेल्यांमध्ये मला माझं चित्रपट म्हणून, माझं काम म्हणून नाही, चित्रपट म्हणून मला आवडला तो. मला असं वाटतं की मला शाळा आवडला होता, त्याच्यानंतर मला बालक पालक आवडला होता, त्यानंतर म्हणजे असे अनेक चित्रपट असतात की ज्यात तुम्हाला मजा येते, पण तुम्हाला माहिती असतं की हे माझं काम फार बरं नाही किंवा हे काम फार बरं झालं आहे. पण म्हणून मी म्हटलं की तसं एकच असं नाही सांगता येत, पण ज्यांनी काहीतरी गंमत आणली, ज्या म्हणजे शाळामध्ये काहीतरी एक चांगला मेसेज होता, चित्रपट म्हणून मजा होती, बालक पालक सर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच को ऍक्टर सोबत काम केलेलं आहे, त्याच्यानंतर साईड ऍक्टर जे बरेचसे आहेत ते मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री याला पूर्णपणे सपोर्ट करतात, अशा बऱ्याच कलाकारांसोबत तुम्ही काम केलं. तर असे तुमच्या आवडीचे काही को ऍक्टर्स म्हणशील किंवा कॉलिग्स मी सगळ्यांचाच म्हणून, कारण प्रत्येकानेच मला काहीतरी शिकवलं आहे. पण मी माझा अतिशय लाडका नट, मी मगाशी जसं कामं म्हणली, पण तसं अतिशय लाडका नट माझ्यासाठी भन्नाट, मोहन जोशी काका, सुधीर जोशी माझे अतिशय लाडके नट भन्नाट आहेत. त्यांच्याबरोबर काम करायची पण संधी मिळाली, आणि आताच्या काळात म्हणशील तर काम करताना मजा येते ज्यांच्याबरोबर. अतुल परचुरे आहेत, संजय मोने आहेत, त्याच्यानंतर पुष्कर चौधरी आहे, खूप आहेत ॲक्च्युली. फार सुंदर गिरीश कुलकर्णीचं काम मला अतिशय आवडतं. गिरीश कुलकर्णी आत्ता एक होल बॉडी मसाज नावाचं नाटक केलं, तर फार अप्रतिम काम केलं आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत. माझी एक आता नटी दुर्दैवाने ती आता या जगात नाही, पण रसिका जोशीचं काम मला खूप आवडायचं. कॉलिग म्हणून आम्ही बरोबर काम बरंच केलं होतं. सो आहेत हे सगळेजण. ओके सर, आत्तापर्यंत आपण सगळ्या सिरियस गोष्टींवर गप्पा मारल्या. आता सर थोडंसं मजेचा भाग म्हणजे तुम्ही नाटक किंवा फिल्म करताना अशी कधी कुठली गमतीची गोष्ट घडली आहे का, की सेटवरती किंवा मग एखादा फॅन एक्सपिरियन्स तुम्हाला कधी आला आहे? म्हणजे हा शेवटचा प्रश्न ग्राह्य धरला तुम्ही तरी चालेल. नाही, असं खूप वेळा होतं. अनेक वेळेला काय होतं, त्या गोष्टी इतक्या प्रासंगिक असतात की त्या नंतर सांगताना फार मजा येत नाही, पण त्या क्षणाला त्याची फार असं वाटतं की अरे बापरे हे काय आहे. एखाद दोन किस्से म्हणाल तर तसं एकदा मला वाटतं आम्ही जगतो बेफाम नावाचं नाटक होतं, आणि तेव्हा गणपतीतले प्रयोग असायचे. आता मी गणपतीतले प्रयोग करत नाही, कारण आता त्याचं स्वरूपच फार बदललं, पण पूर्वी गमतीशीर होतं ते. आणि आम्ही गोव्यामध्ये का कुठेतरी प्रयोग करत होतो, आणि रस्त्यावरती मंडप घालून तिथे प्रयोग असायचा. आम्ही जगतो बेफाम या नाटकाचा प्रयोग होता, आणि आम्हाला लक्षात आलं की नाटकात ब्लॅकआउट झाला तेव्हा नाटकामध्ये होते त्याच्यापेक्षा जास्त लख प्रकाश स्टेजवर होता, कारण सगळे स्ट्रीट लाईट चालू होते, त्यामुळे उजेडामध्ये सगळं सेट बदलत होतं. आणि त्यानंतर मला खूप जास्त हसायला आलं होतं, कारण तेव्हा तिथले कोणीतरी नगरसेवक असतील किंवा काय मंत्री असतील, ते नाटक चालू असताना आले. आमच्या सेटवरनं आम्हाला सगळ्यांना थांबायला सांगितलं, त्याच्या लोकांनी सेटवरनं ते चालत चालत जाऊन गणपतीपाशी गेले, दर्शन घेतलं, सेटवरनं परत आले, आणि बहिणी अत्तंगडी, संजय नार्वेकर, संजय मोने, मी, सावरकर, जयंत सावरकरचे सगळे लोक होते, सगळे वरिष्ठ मंडळी. आणि त्यांनी येऊन ते परत बसले आणि आम्हाला म्हणाले हा आता चालू करा. सो इतकं विनोदी होतं ते सगळं. आम्ही खूप हसलो तेव्हा त्याची पण मजा होती.
आज असं काही झालं तर भयंकर थैथयाट होईल हो. आणि व्हायलाही हवा. पण ते जे त्यांनी केलं त्याच्यामध्ये आज दुर्दैवाने असं वाटतं, सगळ्यांचं असं असं नाही, पण आज दुर्दैवाने त्याच्यात माज आलाय की आम्ही तुम्हाला कधी थांबवू शकतो आणि आमचं हे आहे. त्यावेळेला तो अतिशय निरागसपणा होता. म्हणजे आम्हाला राग आला नाही, कारण ते सगळे इनोसंट त्या माणसाला ते अतिशय खरंच वाटत होतं की आपल्याला जाऊन देवाचा नमस्कार करायला पाहिजे. आणि नंतर तो आम्हाला येऊन अतिशय सॉरी बरं का, म्हणजे मला काय दर्शन घ्यायला उशीर झाला वगैरे अशा टाईपमध्ये बोलत होता. आम्ही पण ते सोडून दिलं. पण आज ही अवस्था झाली तर त्यांना त्याच्यात एक माज असतो की आम्ही सांगू तेव्हा तुम्ही थांबू शकता टाईपमध्ये, आणि जिकडे प्रॉब्लेम आहे. पण असा फार गमतीचा किस्सा होता तो. आता सांगताना आम्ही विरोधातच गेलो. आणि सर कधी फॅन मोमेंट कधी काही घडली? खूप घडतात. चांगल्याही असतात, विचित्रही असतात. एक चांगली मोमेंट मला आठवते की म्हणजे मी आता ती कशी इथे सांगायची की नाही मला माहित नाही, पण मी ग्रिप्सचं नाटक करत होतो. ग्रिप्स ऍक्टिव्हिटी म्हणजे बिगिनिंग पिरियड. बरोबर. आणि मी सिग्नलला होतो, मला वाटतं गाडीत होतो, आणि मी सिगरेट ओढत होतो. आणि एक शेजारी एक स्कूटरवाले आले आणि त्यांच्या मागे एक लहान मुलगा होता. आणि तो पटकन असं म्हणाला की कालच्या नाटकातला काका दादा. त्या क्षणाला मला असं वाटलं की पब्लिक मध्ये लहान मुलं जर बघत असतील आणि आपली जी त्या मुलांच्या डोक्यात दादा म्हणून आहे, तर तिथे अशा पद्धतीच्या गोष्टी करायला नाही पाहिजे. हे मला ही फॅन मुवमेंट म्हणून मी लक्षात ठेवली होती. दरवेळेला असं होतच असं नाही, पण मी हा प्रयत्न 100% करतो की लहान मुलांसमोर सिगरेट न ओढणे, लहान मुलांसमोर शिव्या न देणे, लहान मुलांसमोर मोठ्या आवाजात न बोलणे, लहान मुलांना रिस्पेक्ट देणे. आपण वी डोंट रिस्पेक्ट चिल्ड्रन. सो अनेक वेळेला तेही होतं. आणि दुसरंही होतं की काहीही कारण नसताना आई वडील मुलांना घेऊन येऊन हे काका ओळखलं का, आणखी मुलं म्हणतात नाही काही नाही ओळखलं, तर त्याचाही अपमान होतो अनेक वेळेला. सो दोन्हीकडे नाही. बरोबर. म्हणजे जे आता घरात कसं 7-7:30 वाजले किंवा 6-6:30 वाजले की लोक टीव्ही चालू करतात, मग त्यांना वेगवेगळे कलाकार दिसतात आणि घरच्यांच्या ते मनात बसतात. मग ते कुठे दिसलो म्हणजे आपण की ते हा तुम्ही या प्रयोगात होतात, हा तुम्ही या सिरियल मध्ये होतात. असं खूप वेळा होतं. अनेक वेळेला लोक मला निखिल रत्नपारखी म्हणतात, अनेक वेळेला अतुल परचुरे म्हणतात. पण दॅट इज ओके. ते त्यांच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ते प्रेम करत असतात, त्यांना आवडत असतं काही ना काहीतरी तुमच्यातलं. तुम्ही आम्हाला खूप हसवलं, तुम्ही खूप आनंद दिला, असं जेव्हा म्हणतात तेव्हा फार बरं वाटेल. जगात लोकांना रडवण्यापेक्षा हसवणं चांगलं ना. कधी यापेक्षा काय पुण्य पाहिजे. कधी. तर सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिली आहे त्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कारण सरांचं शेड्यूल सध्या खूपच बिझी चाललंय. म्हणजे गणपतीचे सगळे दिवस चालू आहेत तरी सरांचं शूटिंग आणि सगळी कामं चालूच आहेत. तर सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आभारी आहे. आणि सरांसोबतचा एपिसोड आपण लवकरच रिलीज करू. विल कीप अपडेटिंग. थँक्यू.